शेतकरी मित्र हो, आपण यापूर्वी अनेक वेळा ड्रॅगन पिकाला भेट देण्यासाठी सरलाताईंकडे आलो होतो आणि त्यांची ओळख सगळ्यांनी ड्रॅगन क्वीन म्हणून केलीच आहे, परंतु त्या हाडाच्या शेतकरी याची ओळख आपली करायची राहून गेली आणि त्या निमित्ताने आज आपण त्यांच्या खास करून ड्रॅगनच्या ऑफ सीझनमध्ये त्यांच्या इतर पिकांना आपण भेट देण्यासाठी आलो. 12:10 झालेले आणि कांद्यावरची तेजी आहे तशीच आहे. नाही तर जनरली नियम असा आहे की कांदा दुपारी 11:30-12 नंतर सुकतो. तुम्ही पावसाळी कांदे केले होते तर त्याचा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवर टाकला होता ग्रुपवरती. तर पहिल्यांदा मी चकित झालो होतो, म्हटलं एकच ट्रॉली दोन दाखवू राहिली, पण ते म्हणजे नाही, नंतर नाही, हे वेगवेगळ्या ट्रॉली आहे म्हणजे. अगोदर दाखवलेली ट्रॉली वेगळी आहे, नंतर दाखवलेली ट्रॉली वेगळी आहे. एक ट्रॉली रस्त्याकडची होती, एक ट्रॉली आतमध्ये गल्लीत होती, बरोबर आहे ना? तर ते काय भाऊ, किती कांदे केले होते तुम्ही आणि काय आहे ते अनुभव आहे सगळा तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे. 3.5 ते 4 लाख रुपये झाले. 4 लाख झाले. 1.5 एकर कांद्याची, पावसाळी कांद्याची. इथे विहीर होती नाही, पूर्ण विहीर पंपाने आम्ही उपसायचो. पाणी उपसत आहे. कांद्यात पाणी होतं, इथं पाणी होतं विहीर उपसली तरी कांद्यातलं पाणी खाली जायचं. सकाळी परत त्यात मध्ये सकाळी परत पाणी चमकायचं. म्हणजे या जमिनीतून पाणी उपळलं होतं अशी कंडिशन होती या वर्षी. एक नंबरच विकला ना आता. कलर पण एकदम भारी निघाला. साईज झाली होती ना गोल्टी 2000 विकली. तिथे इथे गहू होता ना, एकर गावामध्ये आपल्याला गावाचं. 25 पोते गहू झाले. 1 एकर मध्ये 25 पोते. 25 पोती. कांदे इथं या वावरा रस्त्याच्या पलीकडे आपण बघा ड्रोन मधून पाहिले. हा, 1-2 दिवसाचा फरक लागला. 2 दिवसाचा फरक आहे. 14-15 तिथं वावरात दिसती पण नाही, नाही ती त्यांच्या घरासमोर दिसती पण नाही. आणि हे कांदे हिरवेगार दिसत आहे वरून ड्रोन मधून. तुम्हाला सांगतो काय, आज 14 तारीख आहे ना, राईट 2 महिन्याची. मका होती ना, हा. म्हणजे मका पूर्ण झोपून गेलेली, पूर्ण वावर उपळले. मका पूर्ण सोंगेल उपळलं नाही वावर. त्यातली. मका सोंगलीच नाही. रानाचं पूर्ण कस निघून गेलेलं आहे. आम्ही फक्त बिट्ट्या फोडल्या, हा, रोटरी मारली, रान तयार करली. मका चान्सच नाही काही. काही. तुमचा तो कांद्याची जाळ खोली ना, तो एक व्हिडिओ, आणि आता तुम्ही ट्रॉली उभारली ना पावसाळी कांद्याचं, तो एक व्हिडिओ. हे 2 व्हिडिओनी तर मन मोहून घेतलं माझं सुद्धा. त्याच्या पुढवची होती हाय आणि ना. 4 बोटाच्या एवढी. वर त्यांची ओंबी नाही एवढी वंबी डायरेक्ट. डायरेक्ट. का नाही होणार 25 क्विंटल? हे काय म्हणे घरचे एवढं रान उचलून जायले, तुमचं आपले कांदेच बनणार नाही. म्हणजे तुम्ही शांत बस. हे मी आहे ना. स्थिती काय? हा. त्यावेळेस मागच्या वर्षी चाळ बघितली याला सर, एकरी का? हा. त्यावेळेस आम्ही 10 बॅग टाकलं होतं. बर, आता 20-20 बॅग याला या वर्षी वाढून घेतलं. 20 जागा टाकली. हा. हा. असं काहीतरी पाहिजे. 14 जानेवारीची लागवड आहे. हो. तेव्हा ऊन वाढायला सुरुवात होती, म्हणजे जेव्हा लोकांच्या लागणी थांबत्या तिथे संक्रांत सुरू झाली. संक्रांत दिवशी लागवड चालू होते. आजूबाजूचे परिसरात शेतकऱ्यांच्या डोक्यात काय घुसले की नाही, ही ड्रॅगन मुळे श्रीमंत झाली. ड्रॅगन मध्ये तुम्ही जर कांद्यात जर तुम्ही 3-3, 4-4 लाख रुपये कमवताय पावसाळी कांद्यामध्ये. जून पासून पैसे चालू होते आपल्याला. ड्रॅगन चालू झालं, ड्रॅगनची गाडी टिकून आला की इकडे कांद्याची गाडी भरायची. बर, कांदे संपत आले, इकडे मका निघते. मका निघाली की आवरत आली की लाल कांदे निघते. लाल कांदे निघाले गहू वगैरे निघते परत. हे पण सायकल आम्ही चालू थांबती राहते. नाही. तुम्हाला असं वाटतं की एखादं पीक फेल जातं? नाही, फेलच नाही जात ना. अमृजालचा काय अनुभव वाटला? तिने काळोखी आणि पात जाड झाली. लागवड आमच्या आधीची आहे, पण ते आम्हाला म्हणायचे तुमचे पिवळे कसे दिसते ते आता. समोरचे का? तुम्ही ते पिवळी सवय. आपल्या अगोदरची 15 दिवस. आपली सर एकच निंद झाली, त्यांची 4 निंद झाले. हे शेजारचे कांदे आपण डोर मधून पाहिले ते. हां, काय परिस्थिती पाहा ना तुम्ही. हां, या कोपऱ्यात तर पण नाहीच डायरेक्ट. आता शेजारच्या प्लॉटवर सर 4 निंद झालेले. तुमची
आमची एकच निंदी एक झाली. झाली आता दुसरी आता बाय आणायच्या काय होत्या आहे त्याच्यामध्ये पाच कशाला काना फिरू म्हणून ते? चाललंय कानाकडे. कशाला फिरू त्याच्यामध्ये कशाला सर, रासायनिक मारलं का त्याच्यामध्ये गवताचं बी येतंय. तसं नसतं ते नाही, ते नाही. 700 डिग्रीवर तापत रासायनिक खत. हे तुझा जो समज आहे ना हा सगळ्यांचा समज आहे का रासायनिक खतामधून बी येतं. तसं नाही येते. कुंभकर्ण तुम्ही पाहिला का रामायणामध्ये? रामायण तुम्ही आठवा, त्याच्यामध्ये कुंभकर्णाला उठवायला नगाडे वाजवले, ढोल वाजवले, काही केलं, उठीनेच तो, बरोबर आहे की नाही? शेवटी त्याला रावणाने सांगितलं त्याला उठवायचंय ना तर त्याला जिलेबी वगैरे असं काही खाद्यपदार्थांचा वास जाऊ द्या, लगेच उठल पहा म्हणे ती. कळलं का तुम्हाला? ते उदाहरण फार मार्मिक आहे. तुमच्या जमिनीमध्ये जे कुंभकर्ण झोपले त्यांना तनरूपी कुंभकर्ण हे तेव्हाच उठतील जेव्हा तुम्हाला त्यांना ते खाद्य मिळेल, त्यांचं रासायनिक, त्यांचं खाद्यच रासायनिक. केलं यवनात 6व्या दिवशी पाणी द्यायला पाहिजे. आम्ही 10व्या 11व्या दिवशी पाणी देतो. बरोबर आहे ना? मी तुम्ही अजून एक दिवस लेट दिला तर काही प्रॉब्लेम नाही. आता ते तिकडे कोपऱ्यावर ते रोपाचं रान आहे तिथे रोपाचं ते रान आहे, लावायचं सगळ्यात ना. लेट ते याच्यापेक्षा ते भारी आहे. म्हणजे ते 25 तारखेची लागण. त्याच्यापेक्षा भारी का बरं सांगा बरं? पहिलं ठीक होतं भाऊ, पहिलं शेतकरी होती तुमच्याबरोबर सगळे काम करत होती. आता तर ड्रॅगन क्वीन झाले आहे. सगळ्या बातमीपत्रांमध्ये, सगळ्या चॅनलमध्ये, सगळ्या संस्थांमध्ये पुरस्कार भेटताय, एवढं मोठं नाव झालंय, तरी पण तुम्ही कांदे लाव्या त्यांना पाठी देतो. फुटवे कधी होतील? जर मुळांची वाढ झाली तर. मुळांची वाढ कधी होईल? जर मातीमध्ये भुसभुशीतपणा कस असेल तर. पॉईंट क्लिअर? आता मातीमध्ये भुसभुशीतपणा कस येण्यासाठी तुम्हाला वैदिकच टाकावं लागेल. हा कृषक प्रार्थना आहे बघा, अशक्य ते शक्य करतील स्वामी. हा, म्हणजे स्वामी. तसंच आहे, हे एस वैदिक स्वामीच झाली आता. हा, स्वामी समर्थांचे आशीर्वाद झाले बघा ना तुम्ही. म्हणजे म्हणजे आम्हाला गॅरंटी का आता आम्ही कांदा किती दिवस ठेवू शकतो? आणि कोणत्याही जमीन पिकू शकतो, कधीही पिकू शकतो, हो. बरोबर आहे? तिकडच्या याला ते केवली मारले, आताच मारले, ते आता- 8 दिवस झाले. ते पांढरं दिसतंय. हा. ओके. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न राहतो की ते मारलं पाहिजे की नाही मारलं पाहिजे, किंवा काही जण मारता भाऊ. चला त्याचं कारण मी तुम्हाला सगळं सोपं कारण सांगू का? हे सुकणं किंवा पिवळं पडणं याला वाचवण्यासाठी पाणी भरतात. हम्म. आणि त्यांना हेच कळत नाही का पाणीच त्यांचं दुश्मन आहे. हम्म. पाण्यानेच खराब. ड्रॅगनचा सर्वात मोठं दुश्मन मी काय सांगितलंय? पाणी. मग जर तुमची बाग जर सुकत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? शेतकरी मित्र हो, आपण यापूर्वी अनेक वेळा ड्रॅगन पिकाला भेट देण्यासाठी सरलाताईंकडे आलो होतो आणि त्यांची ओळख सगळ्यांनी ड्रॅगन क्वीन म्हणून केलीच आहे. परंतु त्या हाडाच्या शेतकरी याची ओळख आपली करायची राहून गेली आणि त्या निमित्ताने आज आपण त्यांच्या खास करून ड्रॅगनच्या ऑफ सीझनमध्ये त्यांच्या इतर पिकांना आपण भेट देण्यासाठी आलो आहे. त्याच्यामध्ये त्यांचं इथं आज जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कांदा त्यांनी केलेला आहे. तर हा कांदा पाहण्यापूर्वी एक पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली, हा जो येवला तालुका आहे, हा येवला तालुका जिवंतच कांद्या आणि मक्यावर आहे. दुष्काळी पट्टा आहे, बरोबर ना? हा, बरोबर हां, बरोबर. तर मग ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये ह्या सर्वांचं जर तारणहार असेल तर मका आणि कांदा आहे. तर कांदा पीक हे यांचं आर्थिक जे कारण आहे ते संपूर्ण अर्थकारण त्यांचं कांद्यावर अवलंबून आहे. कांदा हे पीक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट करतं शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे त्याच्याविषयी आज आपण इथे थोडंसं पार्श्वभूमी जाणून घेणार आहे की कांद्या पिकामध्ये देखील त्यांची जी भरारी आहे ती किती मोठी आहे याचं आपण थोडंसं आज आपण आकलन करणार आहे. म्हणजे कांदा पीक यापूर्वी होतच या भागामध्ये, ते पण करत होते ना, हो. परंतु कांदा पिकाने त्यांना कधी उभारी नाही भेटली. पण आज त्यांच्या ड्रॅगन नंतर कांदा पीक सुद्धा त्यांना उभारी देत आहे असं चित्र दिसतंय, बरोबर ना? एकंदरीत म्हणजे परिसरातील शेतकरी कांद्या पिकाने हैराण आहे आणि हे मात्र मजेत आहे. आता ह्या मिनिटाला वाजलेले 12:10 झालेले आणि कांद्यावरची तेजी आहे तशीच आहे. नाही तर जनरली नियम असा आहे की कांदा दुपारी 11:30-12 नंतर सुकतो, त्याचा टोमॅटो बंद होतो आणि कांदा सुकलेला दिसतो. आता हा कांदा जर ह्या 12 वाजता जर असा दिसतोय
तर संध्याकाळी कसं दिसत असं सकाळी तर एकदम भारी सकाळ आणि संध्याकाळ काळा भोर दिसतो बरोबर बरोबर आहे. तुम्ही पावसाळी कांदे केले होते हो तर त्याचा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवर टाकला होता ग्रुपवरती. तर पहिल्यांदा मी चकित झालो होतो, म्हटलं एकच ट्रॉली दोन दाखवू राहिले, पण ते म्हणजे नाही नंतर नाही हे वेगवेगळ्या ट्रॉली आहे म्हणजे. हा. अगोदर दाखवलेली ट्रॉली वेगळी आहे, नंतर दाखवलेली ट्रॉली वेगळी आहे. एक ट्रॉली रस्त्याकडची होती, एक ट्रॉली आतमध्ये गल्लीत होती, बरोबर आहे ना. हा. तर ते काय भाऊ किती कांदे केले होते तुम्ही आणि काय ते अनुभव आहे सगळा तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे. ते 1.5 एकर कांदे केले होते 1.5 एकर केले होते कांदे आणि 1.5 एकर कांदेमध्ये किती पावसाळी म्हणजे कांदे निघाले तुम्हाला? ते 30 क्विंटल 60 आले निघाले 30 क्विंटलच्या 60 ट्रॉल्या. म्हणजे 180 क्विंटल हो. म्हणजे काय बात करता, किती टन भरला तो विकला तेव्हा? माप आपल्याला म्हणजे याच्यात कसा विकला कसा तुम्ही तो? गाडीनेच विकला ट्रॅक्टर. ट्रॅक्टरने विकला. हा. किती काय भाव गेला, किती पैसे झाले? तो आम्हाला 2300 2400 3000 हा टोटल 2800 पैसे किती झाले त्याचे? ते साधारण आपला साहित्य 18 क्विंटल 180 क्विंटल माल झाला ना तो आपला हा. त्याच्यातून करायचं आपण 2,000 धरायचं आपण बर म्हणजे 36 हम्म. 3,60,000. 3.5 ते 4 लाख रुपये झाले 4 लाख झाले. 1.5 एकर कांद्याची हो. पावसाळी कांद्याची. असं हा. आणि ते कांदे पावसाळी कोणत्या अंगाने वाटत होते? येणार नाही असं काय पाणी निघत होतं आम्हाला वाटलं उपळून गेले आता म्हणजे येतच आम्ही नाही तर कांदे सोडून दिले होते ते कांदे पूर्ण म्हणजे असं आम्ही इथे विहीर होती नाही पूर्ण विहीर पंपाने आम्ही उपसायचो. पाणी काय? उपसत कांद्यात राहिले. पाणी होतं. कांद्यात पाणी ही होतं ना विहीर इथे इथं पाणी विहीर आहे. होतं विहीर उपसली तिकडे कधी कांद्यातलं पंप पाणी लावला. खाली जायचं. सकाळी परत त्यात मध्ये सकाळी परत पाणी चमकायचं. म्हणजे या जमिनीतून पाणी उपळलं होतं अशी कंडिशन होती या वर्षी. अशी कंडिशन आणि मग तुम्ही ती विहीर उपसायचे त्याच्यामुळे ते पाणी थोडंसं खाली जायचं पाणी हा. वावरातलं वावराचा निचरा म्हणून. हा हा बर पूर्ण पिवळे पडले होते पण ते नंतर निघाले तेव्हा भरपूर म्हणजे एकदम भारी. म्हणजे जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा काय बेसल डोस भरला होता त्याला? हेच आपलं कृषी अमृत भरलं होतं 15 बॅग. किती 15 बॅग? 1 एकराला 15 बॅग कृषी अमृत आणि 3 बॅग SSMच्या. म्हणजे SSMच्या 3 बॅग हा. तिन्ही पण. आणि ह्युमन्स फक्त गोल्ड. ह्युमस गोल्डची टाकलं किती? त्याच्यामध्ये. 2 ते बॅग. 2 बॅग ह्युमसच्या टाकलं. 2 म्हणजे 3 2. मग त्याच्याबरोबर मग नंतर स्प्रे घेतले ना स्प्रे घेतले फ्रूट आणि क्रॉप आणि एक महिन्यानंतर लिप चार्जर स्प्रे घेतो. लिप आणि फ्रूट चार्जर. बर त्यांनी काळोखी आणि पात पूर्ण वाढून गेली होती बर आणि एक नंबर आले. माना जाड झाला. माना जाड होऊन गेला एकदम. बर बर बर. तो कांदा तुमचा तुम्ही ज्यावेळेस विकला मार्केटमध्ये तर काय तुम्हाला वेगळे काय अनुभव आले? एक नंबरच विकला ना आता कलर पण एकदम भारी 2200 निघाला. साईज झाली आमची होती ना गोल्टी कांद्याची. 2000 रुपये विकली आणि बेळा मला 1000 रुपये विकली. 3000 कांदे असं केलं होतं. म्हणजे सुरुवातीला पहिली गाडी विकली ती पहिली 2400 गेली. हा हा, थोडी हा, कमी हा. गेले मग नंतर नंतर वाढत जसं गेलं आम्ही माल भाव. विकत राहिलो तसं परत मार्केट एक वाढत 2300 राहिलं. गेली एक 2700 गेली मग 2800 म्हणजे 2900 थोडक्यात 3000. क्वालिटी असल्यामुळे तुम्हाला काही ताप म्हणजे बाजारभावाचं काही टेन्शनच नव्हतं. नाही नाही. बरं ज्यावेळेस तुमचा ह्या रेटमध्ये विकायचा 3000 आणि 2700 त्यावेळेस मार्केट काय असायचं बाकीच्या? मार्केट 3000 31 पर्यंत असायचं हा. पण मग सरसर मध्ये 25 26 23 24 असं चालायचं. तुमचं मार्केटमध्ये त्यांच्या मार्केटमध्ये किती फरक होता? 200-400 रुपये फरक राहतो. राहायचा चांगला माल 2 नंबर मारात फरक पडतो ना. फरक पडायचा. एक तर आमच्याकडे शेतकऱ्यांना नावरेजच भेटलं नाही यावर्षी. हा. हा कोणालाच तुम्हाला नाही ऍव्हरेज काय भेटलं. परिसरामध्ये? आमचं आता एक तुम्ही नंबर सांगितलं निघालं. 1.5 एकरला जर तुमचे 180 निघाले लोकांचे किती निघाले असतील? काहीच त्यांचे 50च नाही गेले 40 50 60 क्विंटल. त्यांचे आमच्यापेक्षा चांगले कांदे होते पण आम्ही- दिसायला हा. सर कांदे उपळल्यानंतर आम्ही काय केलं परत आपलं SSMचा एक डोस मारला. त्याला सॉइल चार्जर कोटिंग सोडून, केलं. परत? हा, आणि एक किती दिले? 1.5 महिन्यानंतर 3 बॅग शक्तीचे घेतल्या, 3 मिरॅकल घेतल्या आणि 2 मिरॅकल घेतल्या हा. आणि 2 याचे सम्राटचे कृषी घेतले. अमृतच्या 5 बॅग असं असं जास्त coating डोस करून वाढायसाठी. पूर्ण डोस वाढायसाठी. मिसळ केला आणि पाणीच म्हणजे भरलं नाही SSM कांद्याला. HG आणि कृषी अमृत एकत्र करून आणि सोडायचं त्या आता. कांद्याला पाणीच भरलं नाही काढले तरी फक्त स्प्रिंकलर मारायला. स्प्रिंकलर मारलं. कांदे पूर्ण उपळून गेले सर. निंदणी केली, थोडी जमीन हे भुसभुस करून घेतली आणि त्याच्यावर टाकून पाणी लावले होते का पेरले होते? लावले लावले होते. होते. लावले होते. म्हणजे पावसाळी कांद्याचे तुम्ही ऑलरेडी या क्षेत्रामध्ये नवरात्रात लागवड होती. कुठे होते? इथंच होते हे नाही, शेजारी समोरच्या वावर नांगरे. हे नांगेल वावरामध्ये होते. तिथं इथे गहू गहू होता ना. ते जाळलेले त्याच्यामध्ये. हा 1 एकर गावामध्ये तुम्हाला आपल्याला गावाचं? 25 पोते गहू झाले. 1 एकर मध्ये 25 पोते 25 तुम्ही आजूबाजूच्या लोकांना थापा मारते असं नाही वाटत? ते ते पाहते पाहते ना, त्याला काय समजत ना सगळं लगेच. दिसत ना आता आता इथे हे कांद्याला कांदे आपल्याला आज आमचे 14 late तारीख आहे ना. हा आज राईट 2 महिने झाले कांदे. आता ही लागवड खूप लेट आहे आमची पण सांगतो आम्ही- इथे हे कांदे इथं या वावर रस्त्याच्या पलीकडे आपण बघा ड्रोन मधून पाहिले हा 1-2 दिवसाचा फरक आहे फक्त लागणे. 2 दिवसाचा फरक. 14-15 तिथं वावरात दिसती पण नाही. नाही. ती त्यांच्या घरासमोर दिसती पण नाही. जानेवारीची आणि लागवड हे कांदे हिरवेगार दिसत आहे वरून ड्रोन मधून. तुम्हाला सांगतो काय आज 14 तारीख आहे ना राईट 2 महिन्याची. आता याचा शेंडा सुद्धा तुम्हाला पिवळा दिसतो का आता? विचार करा ना 12 वाजले ना आता. आणि महिना कोणता आहे
ते म्हणजे एवढे 2 महिन्याचे कांदे एवढे जबरदस्त कांदे त्यांनी पूर्ण प्लॉटला चक्कर मारला ते आल्यानंतर पहिले सर फुटवेच मोजायचे कांद्याला किती फुटवे याचे का हा एका कांद्याला 9 10 11 पर्यंत फुटवे कालचे शेतकरी याचे ना त्याचं मेन म्हणजे ना ही लागवड लेट झालेली जी हिशोबात पाहिजे आपली लवकर ती लेट झाली पण असं वाटत नाही पहिले हा आता बघा समजा हे कांदे वनबेचे लोक काय म्हणतात वनबेचे कांदे कसे राहते चांगले राहते बरोबर की नाही आपण जर याचे जर कांदे मध्ये जर घेतले हे बघा मधला कांदा जरी उपटला तळातला पण तो पण काय आहे? बघा ना तुम्ही म्हणजे त्याची पण क्वालिटी काय सेम आहे बरं आकार कसा आहे कांदा तुमचा पावसाळी कांदा पाहिल्यानंतर अशी नजरेमध्ये भरा आता हार्वेस्टिंगच्या वेळेस भरपूर हा गंज पडणार आहे मग लोक ट्रॉल्या मोजते आमच्या खुर्ची घेऊन बसत्या खुर्ची घेऊन का ट्रॉल्या माजायला वा 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 क्या बात आहे. याच्यापेक्षा काय आनंद असायला पाहिजे म्हणजे तुमचं पहिली गोष्ट म्हणजे गव्हाचा अनुभव काय काही एकरी किती झाला मी पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे हा कृषी विभागाने बर तर मग आले होते ते कृषी अधिकारी पाहून बर बर येईल आपल्याला अच्छा बर म्हणजे तुम्ही गहू केला 25 क्विंटल झाला त्याच्यानंतर कांदे केले पावसाळी कांदे जवळजवळ किती झाले म्हणजे 18 टन झाले म्हणजे 180 क्विंटल झाले आणि आता हे कांदे पाहिल्यावर हे सांगायची काही गरज नाही एवढ्यावरच कळतंय हा कांदा वळणार आहे सगळा कारण पाथीमी दम आहे ना बरोबर ना शिवाय 2च महिन्याचं आहे ना दोन मी तेच म्हणतो ना 2 महिन्याचाच किती झालाय तो 50 ग्रॅमचा झाला 2 महिन्याचा पण आहे आणि त्याला थंडी भेटली नाही पोषक वातावरण नाहीये तरी पण हा लागवड तर जानेवारीची लागवड म्हणजे शेवट एकदम शेवट लागवड झाली आमची हा, आम्हाला तुमचं रोपांचा तर main, प्रॉब्लेम आले होते नाही ते नाही इथे आहे ना मेन पाऊस काम तुमचं दुसरे काही ना मागं लेबरचा प्रॉब्लेम होता ना हा? ते झालं ते पण चालू होतं. ते हे संपलं वावर नाही पूर्ण सर. उकळलेलं आहे सर हा मका होती ना हा. म्हणजे मका पूर्ण त्याच्यातून- झोपून गेलेली पूर्ण वावर उकळलेलं मका आहे. सोंगेल उकळलं नाही वावर. देखील. मका सोंगलीच नाही रानाचं पूर्ण कस निघून गेलेलं आहे आम्ही फक्त बिट्ट्या फोडल्या हा रोटरी मारली रान तयार करली मका चान्सच नाही काही काही उचलायला बरं, चान्स बरं. नाही. म्हणजे एवढं असून सुद्धा एवढ्या गाळामध्ये तुम्ही माल तयार केला याचा जो वावर तयार केले तरी पण माती किती खुशखुशीत आहे हे रानाची हे मेहनत पहा ना तुम्ही हे बा इथे खाली उकरा हे पहा पार हात किती पण खोल जातो खाली हे बा मुळ्या पण किती सर त्याला खाली हा साईडला किती पण खोल माती जा तुम्ही साईडला आहे ना आपण हे जर उकरलं नाही तर हा पूर्ण मुळ्या दिसते ते सुतो सारखे मुळे मग कोणतरी म्हणून आता उन्हाळा कांद्याच्या याला ना प्रॉब्लेम कसं राहिला माहिती आहे का आपली कशी पूर्ण मुळे याला हा याला दुसऱ्यांच्या कांद्याला मध्ये टक्कल करून राहिला असं. बरोबर आहे ना हा. केमिकलची पिकं तुमचे गहू तुमचा कांदा आणि आताची पिकामध्ये काय फरक ॲव्हरेज मध्ये फरक पडतो पिकवण क्षमतेमध्ये फरक आहे ना कांद्याचं म्हणजे आपण दिवाळीनंतर आता कांदा दिवाळीनंतर विकला चाळीस तरी पडतो. आमचा कांदा खराब हा. होतो तोपर्यंत आपले कांदे तुम्हाला व्हिडिओ दाखवलेच आपण हा, तेव्हा तारखेचं का- आहे. तुम्ही चाळ खोलली होती मागच्या वर्षी हा, 2 वर्षात. 2 वर्षात 2 वर्षापूर्वी चाळ खोलली तर कांदा कसा खाली आला होता एकदम असं खळखळ वाज आहे तो direct. त्यावेळेस 4,000 रुपये मार्केट होतं तुला ते तुझा एक्सपिरियन्स सांगते चाळी तूच खोलायला होता हा, ना? तो- काय एक्सपिरियन्स होता कांदे म्हणजे एकदम खळखळ बाहेर निघायचे पावसाळा होता आम्हाला कांदे भरायला असं वाटायचं आमच्या का ना चाळ बऱ्याच पडल्यानंतर आसपासच्या जर ठिकाणी- खराब निघाले तर भरायला आपल्याला आसपास काय आसपासच्या ठिकाणी चाळी खराब व्हायला लागल्या स्टेटस ठेव याला वास म्हणलं, यायला कवर बघ पाहते तुम्ही एकदा आपली चाळ तर पहा, खोलून पहा आपली पहा हा. लोकांची झाली आपले बी होईल ना हा. बरं मग आणि त्यासाठी चाळ खोलून पाहिली हा एकदम मोकळा कांदा जसं काय आपण ट्रायली म्हणजे उभं कसं राहिला चाळी असा. खोलायच्या वेळेस एक धाकधूक राहते कसं निघतो काय हा पण मग तो खूपच 2 तासामध्ये गाडी भरायची व्हायची आमची 2च तासात काहीच खळखळत नाही अजिबात नाही नुसते धरायची कांदे आवाज टाकायचे. खळखळ कांद्याचा हा. मॉलवाल्यांनी डोक्याला पण खळखळ नाही. मॉलला पण तो कांदा दिला होता तुम्ही? मॉलवाल्यांनी पण मागितला होता मला जॉईंट येते लोक हा स्टेटस पाहिलं ना मग कांदा तुमचा तो कांद्याची चाळ खोलली ना तो एक व्हिडिओ आणि आता तुम्ही ट्रॉली उभारली ना पावसाळी कांद्याचं तो एक व्हिडिओ हे 2 व्हिडिओनी तर मन मोहून घेतलं माझं सुद्धा मी क्षणभर असं ते म्हणजे 2 वेळाच पाहिलं रिपोर्ट्स करून म्हणजे की मग किती आपल्याकडे आहे माल तर माझा येड लागला देते काय यासाठी मुळे व्हिडिओ बनवायचं नाही नाही आहेत ना मला काय म्हणते दाखवायसारखी वस्तू असली दाखवली पाहिजे ना कांदे आहे काढायचे ना, दिवस आहे काय ना झालं सर सर? आपलं. जेव्हा लेबर आले ना असं वाटायचं 3-3.5 ट्रॉले आता हा गहू आहे ना हा. माझ्या इथं लागायचं असं डायरेक्ट आणि ओंबी एक विताची ओंबी आता मी होती. ते एवढं गहू होतं हा आणि माझ्या इथं लागायचं डायरेक्ट मी तर आता साऱ्या दुनियामध्ये साऱ्या रस्त्याने आम्ही आलो साऱ्या रस्त्याने गहू केवढले गुडघे असं बसलं तिथपर्यंत बस. बरोबर आहे ना बॉम्बे त्याच्या पुढे उची होती आहे आणि ना 4 बोटाच्या एवढी. वर त्यांची उंबी नाही एवढी वंबी डायरेक्ट डायरेक्ट का नाही होणार 25 क्विंटल अहो लोकांना 12 क्विंटल झाला तर लोक उड्या मारतात एकरी नाही झालेलं काय आहे. होतं आता आपण आहे स्पेक्सवर ना भाग जे घेतला म्हणजे ते समजा लोकं इथं 5 होते. गोणे वापरायचे ना आपण शेतकरी कसं राहतो
10 गाणे वापरायचे नाही, आपलं 6-7 गाणे झालं पाहिजे, बजेट निघालं पाहिजे, बजेटमध्ये शेती झाली पाहिजे. तसं आपलं बचत आम्ही जे योजना. करतो आम्ही तसं विचार नाही नाही करत. नाही बचत योजना. हा, आता बचत नाही रासायनिक करत. शेतीमध्ये सवय लागली की भरपूर टाका आणि असं काही पिकायला लागलं, आपलं वैदिकचं पिकायला लागलं का लोक त्याच्यामध्ये बचत करते. हम्म. आपला अनुभव असा आहे, आता पिकायला लागलं का बचत करते आणि नासायला लागलं का वाढविते आणखी. खरं आहे की नाही? ती शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा दोष आहे. नाही खायला घातलं तरच असं आता एक नंबर म्हणजे उकळून सगळ्यात गेलेलं रानात. लेट लागवड आहे. मला सांगा, तुम्ही उपळून गेलं रान म्हणून तुम्हाला दाखवलं मी खाली उपळून गेलेल्या रानामध्ये खाली रान चिकट येतं, हा. विषयच नाही कांदा लावायचा. म्हणजे आम्हाला अशी असं वाटत इच्छा होतं होत एवढं नव्हती. निबर रान झालं, लावा का कांदा नाही बनवतो का नाही असं. खाली, असं टेन्शन. एवढा खर्च करावा का नाही, आता असा प्रश्न होता आम्हाला. पण लागवड सगळ्यात मका म्हणजे इतकं पावसाने पूर्ण आडवी पडून गेली होती. मका सोंगलीच नुसत्या बिट्ट्या काढल्या. अखेर त्या मकाच्या चारा सुद्धा रोटी मारून चाऱ्याची डायरेक्ट आपण मग ते सगळं पाण्यातच ना सगळा. गोळाच करता येईना आम्हाला काहीच. मला सांगा, एवढी खतरनाक वाईट परिस्थिती असल्यावर तर कुणी कांदे लावायची डेअरिंगच नाही करणार. नाहीच म्हणायचे मी, पण मग यांचं चालू खत हे काय म्हणे घरचे एवढं रान उचलून जायले, तुमचं आपले कांदेच बनणार नाही म्हणजे तुम्ही शांत बस. हे मी आहे शेतीमध्ये ना. काय हा. तुम्हाला सगळं सांगतो म्हणलं, तुम्ही करा फक्त. म्हणजे आज जर तुम्ही जर पाहिलं, समजा तुमची ही माती खाली बरोबर आहे की नाही, आता इथं मध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण म्हणलो मध्ये वनबेव आहे बरोबर आहे ना, ही खाली बघा ना, हे बघा चिकट नाही. चहा पावडर सारखी माती कुठे मध्ये- हो, लोकांचं उकरत नाही मध्ये. या तेच तर दिवसामध्ये आता 8 दिवसापूर्वी म्हणजे आले नव्हते. आता ते कांदे इतके मोठे दिसत सुगंध आहे. सुगंध पहा मातीचा. हा, मातीचा सुगंध पहा ना, त्यांना द्या द्या, त्यांना द्या, घ्या मातीचा सुगंध घ्या. हा, असा सुगंध जर मातीचा आला, ती माती का नाही प्रेम करणार झाडावर. पावसाळ्यात जसं वास येतो ना, पाऊस झाला पाऊस पडल्यावर पहिला पाऊस पडला पहिल्या वास येतो ना, पावसाळ्यात तसंच कसं वास येतो ना. हो. म्हणजे माती काय आहे? सजीव आहे. काय आहे? सजीव आहे. सुपीकता केली तुम्ही, सजीव आपोआप झाली कांदे चांगले सुधारले का मग काय म्हणायचं नवीन राहणे असं लोकांचे. म्हणायची. पण आम्ही किती मेहनत घेतो किंवा काही गोष्टी खतरला अजिबात यांचं म्हणजे असं एक सांगितलं का तर 4 याला काय काय केलं? आता आम्ही कृषी ज्यावेळेस अमृत मागच्या वर्षी होते. चाळ बघितली याला सर, एकरी का? हा. त्यावेळेस आम्ही 10 बॅग 20 टाकलं होतं. बर, आता 20 बॅग याला या वर्षी 20 वाढून घेतलं. 20 बॅग टाकली. हा. हा असं काहीतरी पाहिजे. मग त्याच्याबरोबर SSM घेतलं होतं का RMPS घेतलं? SSM SSM 4 बॅग घेतल्यात. अच्छा, सगळ्या चार कारण चार. आम्ही रिस्क घ्यायचीच नव्हती, करायचे तर खतर. बरं. बागाला जेवढं आणायचं तेवढंच याला ज्यावेळेस पाहिजे. लागवडीची वेळेस टाकत होतो सर, लागवड आपली लेट झाली ना, हा, हा. लेट मग याला त्याची आपण भरपाई. ताकद दिल्याशिवाय निघल कस काय ते. बरोबर, भरपाई. आता 2 महिन्यात रान एवढं भारी झालं म्हणजे कुठं दाखवून द्या तुम्हाला, कुठं पण दाखवून द्या 2 महिन्यात आणि रान. ते पण जानेवारीची आता 15 आता आज तारीख किती आहे? 14चे 14 14/3 14 एक 14 लागले. मार्च. हा. 14 कधी लावली तुम्ही? जानेवारी. जानेवारी. 14 जानेवारीची लागवड आहे. हो, तेव्हा ऊन वाढायला सुरुवात होती, म्हणजे जेव्हा लोकांची लागणी थांबत्या ती संक्रांत सुरू झाली. संक्रांत दिवशी लागवड चालू द्या. अरे हा, संक्रांत त्यावेळेस बरोबर आहे. तुम्हाला बापरे. परफेक्ट तारीख सांगते माझे ते, आज मी सगळे पाहिजे मोबाईल मध्ये 14 तारीख आहे आणि आपली लागवड संक्रांत चालू आणि होती. आजही 14ची. हा. अरे बापरे, म्हणजे 60 दिवस आता कंप्लीट कांद्याची एवढी लांबी, आता कोणी आता तारीख तर सांगितली, ज्याला तारीख कळत असेल त्यांनी एवढं कांदा बघितलं कळल की एवढं वाढला किती, वाढ किती झाली कांदा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे चमक किती त्याच्यावर बघा ना तुम्ही. एवढ्या उन्हात आणा त्याला काहीच घम नाही, पस्तावा नाही. आणि याला सर तुम्हाला सांगतो 100% इतका कलर राहणार आहे, त्यावेळेस दिसतो तुम्ही ना लगेच. बाळाचे पाय, फुल कलर राहणार, एकदम लाल माल भेटणार. बाळाचे पाय पाण्यात दिसते ना. हं. आजूबाजूचे परिसरातील शेतकऱ्यांच्या डोक्यात काय घुसले की नाही, ही ड्रॅगनमुळे श्रीमंत झाली. ड्रॅगन तुम्ही जर कांद्यात जर तुम्ही 3-3, 4-4 लाख रुपये कमवताय पावसाळी कांद्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे आता हे 5 एकरामध्ये जर चांगलं मार्केट भेटलं तर 15-20 लाख तर होते आम्हाला. आता माहिती आहे 7 एकर आजूबाजूला कांदे नाही सर. टिकवतो कांदा टिकतो म्हणून पैसे होते. मागच्या वर्षी तुमची किती झाली? मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्ही चालू 2 वर्षापूर्वी झाले ना, तेव्हा आम्हाला 15-1 लाख रुपये 15 लाख रुपये झाले. म्हणजे तुम्ही जेव्हापासून वैदिक मध्ये उतरले तेव्हापासून दरवर्षी तुम्हाला कांद्याचे पण भरपूर पैसे होते. कांदा एवढा जरी झाला ना, त्याला नाही अर्थ, तो टिकला सर पाहिजे. आमचं कसं आहे माहितीये का, आपलं जून पासून पैसे चालू होते आपल्याला. ड्रॅगन चालू झालं तर ड्रॅगनची गाडी टिकून आला की इकडे कांद्याची गाडी भरायची. बर, कांदे संपत आले इकडे मका निघाती, मका निघाली की आवरत आली की लाल कांदे निघाते, लाल कांदे निघाले गहू वगैरे निघाते परत. हे पण सायकल आम्ही चालू थांबती राहते नाही. तुम्हाला असं नाही वाटतं की एखादं पीक फेल जातं? नाही, फेलच नाही जात ना. आता आपण जर 12 वाजता पाहिलं, ही पाच सगळी टाईट आहे एकदम डोंगळ्यांसारखी. त्या टायमाला आपलं हा? आपलं हे आलं होतं, SSM नाही, वैदिक आलं होतं. नवीनच वैदिक आलं होतं. म्हणजे हे वाढले stand. कांद्याची तुम्ही जर पाच पाहिली ना, हा जर लष्टर जर पाहिलं याच्यावरती, हे लष्टर काय खतरनाक आहे. याच्यावरून महत्वाची गोष्ट काय आहे, कांद्याची माती जर तुमची जर म्हणजे भुसभुशीत झाली ना, तुमचा कांदा संपला विषय, तिचं टेन्शन मिटलं. का
कारण मेन गोष्ट काय आहे, कांदा फुगण्यासाठी माती कशी पाहिजे, नरम. नरम पाहिजे, बरोबर आहे. दुसरी गोष्ट त्याच्या मुळ्या घुसण्यासाठी मातीमध्ये कस पाहिजे. म्हणजे तुम्ही जर माती कसदार केली तर तुमचा कांदा आपोआप कसदार होतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे आज शेतकऱ्याला विकास करायचा आमचं आहे कसं त्याचा. आहे आता सॉइल चार्जर SSM याचा डबल डोस घेतला, त्याला कोटिंग करून जेवढे प्रयत्न करता येतील लेट असल्यामुळे पण लेट कांदे लेट नाही, असल्यामुळे. झाले, लोक आता खर्च वाटत करतात नाही, ना, आता पण लोक वाटतं खर्च कशावर करतात, बुरशीनाशकावर, वॉटर स्प्रे सोल्युबल. त्याला नेमके स्प्रे जास्त काही नाही आम्ही घेतले. याला कधी स्प्रे मारले? फक्त 2 स्प्रे होईल. 2 स्प्रे, लिप चार्जर आणि फ्रूट चार्जरचा, हा. आणि आपलं एक हे झालं अमृत अमृत जेल जल. घेतलं, एनर्जी अमृतजल वापरलं. हा. अमृतजलचा काय अनुभव वाटला? त्यांनी काळोखी आणि पात जाड झाली. मग एवढे आता एवढं ऊन आहे ना, आता 12:30 मलाच 12:30 धाक पडला वाजले. तेवढ्या उन्हात एवढं येणार उन्हाचं म्हटलं, कांदे एक एकदम- कांद्याचं एवढं शेंड उन्हाचं पडणार आहे, नाही, आता कसं नाही, करायचं? ते उन्हाच्या आल्यावर ते म्हणजे 5 पूर्ण आडी पडेल राहील म्हणलं. मला माहिती आहे ना वैदिकचे कांदे कसे राहिले. आणि वैदिकच्या कांद्याला तुम्ही जर अमृतजल मारलेलं असेल ना, अमृतजलची खासियत अशी आहे का ते त्याचा हिरवेपणा जाऊनच देणार नाही नाही. नाही, हे बघा ना तुम्ही आता चमकत किती बघा ना. एकदम तेच म्हणतो लस्टर पाहा ना तुम्ही. कांदे लस्टर- शेतकरी आले होते ना सर, ते केमिकलचे होते. ते बोलले की जे आता आम्ही जे प्लॉट बघितले ना, हा. तर त्याची पाती आहे ना सगळं पूर्ण करपलेली. 2-3 इंचापर्यंत करपून अहो, गेलेले आहे. करपून म्हणजे याचं मेन तुम्ही म्हणजे ना शेजारी जायचं खाली किंवा अख्ख्या रस्त्याने फिरा, कुठलाही प्लॉट पहा, आपोआप एखादा प्लॉट आहे तो हिरवा आहे, पण तो आहे ना कवळा आहे. आता काल असं कडक आम्ही नाही. देवळ्याला जाऊन आलो, तिकडचे कांदे एक नंबर राहते. तिकडे असे परिस्थिती नाही कांदे वर्षी असे कांदे. कांदेच नाही. ना गहू पिकवतो लोकांचा, ना कांदे खरं पिकवतो. वातावरण कसं बी काय शेती परवडायची लोकांना? आता देवळावाले 1 नंबर राहते. मी तर म्हणायचो म्हणा यांच्याकडे कांदे भारी असते. बर. पण तो डोंगर वरांडला ना, हा. ते कांदे एवढे एकदम असे सुकेल वाटत. म्हणलं काय ॲव्हरेज भेटायचं यांना आता. कारण यावर्षी पाऊस लेट चालला, लोकांची रानं तयार झाली नाही, रोप गेले, त्याच्यामुळे लागणी लेट झाल्या. आता ऊन वाढायला लागलं. तुम्हाला लेट मी- लागन म्हणजे बरं असं का? थांबून घ्यावं का असं झालं होतं. असं बरोबर आहे ना. आणि तुम्ही म्हणले दलदली, बरोबर आहे ना, मकाचं उदाहरण सांगितलं तुम्ही. पण एवढ्या दलदली मी तुमची मका आली ना, बिट्ट्या हो, बिट्ट्या बिट्ट्या काढलं. ते आल्या आलं. ना. तुम्हाला मी कालचा किस्सा सांगतो. मी काल प्लॅन्टवर गेलो होतो आमच्या फॅक्टरीवरती, बरं का. तिथे एक आंब्याचं झाड आहे, कोईचं आलेले आंब्याचं झाड आहे, कोईचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खाली सगळी गटार आहे, म्हणजे ते सांडपाणी असतं ना सगळं, वॉशरूमचं, त्या बाथरूमचं सगळं, तिथलं ते सगळं पाणी तिथं जमा होतं. ते सगळं टाक्या दिलं ना, तर ते पाणी जमा होतं. येताना सगळं ते पोरं हातपायी, आपले कृषी अमृतचे हात असतात, आपले SSMचे हात भरलेले असतात, किंवा आपले सॉइल चार्जरचे हात भरलेले असतात, ते सगळे तिथं धुतात ना सारखे. ते सगळं सांडपाणी तिथं जातं ना. अक्षरशः गटारीमध्ये 12ही महिने पाणी साचलेलं आणि त्याच्यामध्ये आंब्याचं झाड आहे. आणि असं ते मध्ये सेंटरलाच आहे, सगळ्या बाजूनी पाणी आहे, आणि झाड आहे ना डायरेक्ट असं बहरलेलं आहे, असे मोठमोठे पानं. मी त्याच्या बाजूला राहिलो कितीतरी वेळ. अरे म्हणलं कसं काय शक्य आहे वय, मीच म्हणतो की कसं शक्य आहे. ह्याला चमत्कार म्हणायचं का काय म्हणायचं. आपल्या प्लॅन्टवरती तिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं, आपलं ज्या गटार आपण ज्याला म्हणतो, सांडपाणी साचतं सगळं, तर इथे सगळे खतं वगैरे, सॉइल चार्जर याचं सगळं येऊन साचतं आहे, सगळं रॉ मटेरियलचं जे सांडलवंड असते त्याची. तर हे पूर्णपणे आपण बघू शकता की पूर्णपणे दलदलीमध्ये, सांडपाण्याच्या गटारीमध्ये उगवलेले झाडे पूर्णपणे. आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्याची पानं, त्याची रुंदी, सर बघा, हात बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे एक एक पान हातभर मोठं आहे, एवढं मोठं झाड आहे. आणि त्याला बिलकुल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे नाही आहे, रोग नाही आहे, राग नाही आहे. त्याची डेव्हलपमेंट बघा, फांद्या बघा, एवढी सुंदर त्याची काय झालेली, वाढ झालेली. तर हात पान लावून दाखवा खाली, मोठं पान बघा किती खाली, बा तळामध्ये किती मोठे मोठे पान आहे की नाही. बरोबर आहे ना. म्हणजे ही SCT वैदिकची जे काही म्हणजे सांडपाणी, आपण असं म्हणतो ना, सोनाराचा कचरा सुद्धा लाखांचा राहतो, तसा इथे SCT वैदिकच्या सांडपाण्याची जी ताकद किती असते याचा तुम्ही अंदाज इथं बांधू शकता. अतिशय सुंदर असं झाड ठिकाणी बनलेलं आहे. आम्ही पण आंब्याच्या झाडांना बयाने मस्त आळं करून टाकली. तुमचं आंब्याचं झाड पाहिलं ना मी, त्या आंब्याच्या झाडाला कायला लागले किती भारी लागले. हा, हा. किती सेटिंग आहे. पाहुणे गोणी टाकेल, अर्धा गळून गेलं तर अर्ध्याला वर गळाला. एवढं जाऊन ते. हा. हा? ही पण त्याचा आंबा बी असं इतकं लांब आहे, असं मोठा कोयचाच आंबा आहे. येतो पण भारी. म्हणजे एकंदरीत जे शेतकरी तुमच्या परिसरामध्ये असं समज करून त्यांनी ठेवलाय की बाबा फक्त ड्रॅगनमुळेच हे मोठे, तर असं नाही आहे. आता अर्जंटमध्ये SSMचा डोस HG, त्याचं किमान अर्धा किलो टाका सगळं हा. Mix याला. करून. हो, मिक्स करून तिन्ही पण. हा, तिकडे एक मी झाड पाहिलं का घरा पशी समोर, हा. त्याला पण सेम आहे. तर हे जरा मोठं आहे, याला एवढं टाका, हे सगळ्या कायऱ्या सगळ्या मोठ्या होतील, मस्त गळणार नाही. म्हणजे पण जर तुम्ही टाकलं नाही ना, तर मग ते त्याच्या मापात तेवढ्या बाकीच्या सुकून जातील. मग त्याच्या बजेटमध्ये जेवढ्या बसतील ना तेवढेच मोठे होतील.
मग त्याचं बजेट जर वाढवायचं असेल तुम्ही याला काय करा, डायरेक्ट एकच डोस टाकलाय ना, एका डोसमध्ये भरपूर सेटिंग झालं होतं. दुसरं टाकलं नसल्यामुळे मग बाकीचं हे जे बाकीचं आहे ना आता तर भरपूर आहे, पण तरी पण हे पण आलं असतं असं मला म्हणायचं. एका याला असा 15-15, 10-10चा गुच्छा असतो, पूर्ण भरलेलं होतं ते. म्हणून त्याला डबल टाकणं गरजेचं. जेवढा जास्त येतं ना तेव्हा जास्त खत टाकायचं, हे नेहमी रूल लक्षात ठेवायचं. तुम्ही कमी टाकलं का तेवढा बहार तुमचं गळून जाणार. गळतं म्हणजे काय झालं, तेवढे खाते तुमचे बंद होऊ राहिली. खाते भरपूर काढली अगोदर, लय पैसे होते, पण आता पैसे कमी पडले, बाकीचे खाते बंद पडायला लागले. म्हणून खाते खोलले तेवढ्या मध्ये बी पैसे टाकता आले पाहिजे, हे बंद पडत आहे खाते. लागवड आमच्या आधीची आहे, पण ते आम्हाला म्हणे तुमचे पिवळे कसे दिसतात ते आता. ते समोरचे का तुम्ही ते पिवळी सर आपल्या अगोदरची 15. आपली सर एकच निंद झाली, त्यांची 4 निंद झाले. हे शेजारचे कांदे आपण डोरमधून पाहिले ते. हां काय परिस्थिती पहा ना तुम्ही. हां या कोपऱ्यात तर पण नाहीच डायरेक्ट. इतकं अरे हा निंदीचं उदाहरण सांगा तणाचं. आता तण या- कमी उगतोय सर आपलं, म्हणजे वैदिक जर वापरलं ना आता तण एवढा राडा एकच होता, निंदी एवढं करेल. मकात रोटरी मारेल म्हणजे ते रान कसं असेल. किती तण उगल असं काही मापच नाही. पण आता शेजारच्या प्लॉटवर सर 4 निंद झालेले आहे. तुमची आमची एकच निंद एक झाली. झाली आता दुसरी. आता बाय आणायच्या काय होत्या आता याच्यामध्ये 5 काना फिरते? म्हणून चाललंय कानाकडे. कशाला फिरत याच्यामध्ये, कशाला काय जेवढं होईल ना, जे होईल ना ते आपल्याला गायला जनावरांना खायला होईल. काय होतं सर, रासायनिक मारलं का त्याच्यामध्ये गवताचं बी येतंय. तसं नसतं ते. नाही. 700 डिग्रीवर तापत रासायनिक खत. हे तुझा जो समज आहे ना हा सगळ्यांचा समज आहे का रासायनिक खतामधून बी येतं, तसं नाही येते. कसं आहे लक्षात ठेवा, मी ह्याचं कितीतरी वेळा उदाहरण सांगितलंय. काय असतं, मोहरीचं बी जमिनीमध्ये राहतं, पण ते कधी उगवतं, डायरेक्ट गव्हाच्या सीझनलाच उगवतं. खरं उगवतं का नाही, हरभरा जमिनीत राहतो तो, वर्षभर जमिनीत राहतो, पण उगवतो कधी, गव्हाच्या सीझनलाच, रब्बीमध्ये. बरोबर आहे की नाही. त्याचं कारण काय आहे, काही विशिष्ट बिया असतात, म्हणजे त्या बियांना एक स्वतःचा स्वभाव आहे की ते त्याच्या अनुकूल वातावरणामध्ये बरोबर उगवतात. तसं आपण कसं बरोबर सकाळ झाल्या उठतो, नाही कोणी उठायला आलं तरी उठतो आपोआप, तसं ते बी उठतो बरोबर त्याच्या टायमिंग. काय होतं, बाकीच्यांच्या लागणी झाल्या चालू होत्या सगळ्या, आम्हाला बरे नव्हते, आम्हाला लय टेन्शन मध्ये, इतकं वैतागात कांदे लावले. बरोबर आहे ना. चला. मग तुमचा मुद्दा काय होतो की ज्या वेळेस तुम्ही हे तण ज्या वेळेस तुमच्या मातीमध्ये राहतं, परंतु त्याला अनुकूल वातावरण भेटलं, समजा एखादं खत आहे त्याच्यामुळे एनपीकेचा जो फॉर्म्युला त्याला अनुकूल आहे, ते फॉर्म्युला आला का ते लगेच उठतं. हम्म. कुंभकर्ण तुम्ही पाहिला का रामायणामध्ये, रामायण तुम्ही आठवा, त्याच्यामध्ये कुंभकर्णाला उठवायला नगाडे वाजवले, ढोल वाजवले, काही केलं, उठीनेच तो. बरोबर आहे की नाही. शेवटी त्याला रावणाने सांगितलं त्याला उठवायचंय ना, तर त्याला जिलेबी वगैरे असं काही खाद्यपदार्थांचा वास जाऊ द्या, लगेच उठल पहा म्हणे ती. कळलं का तुम्हाला. ते उदाहरण फार मार्मिक आहे. तुमच्या जमिनीमध्ये जे कुंभकर्ण झोपले त्यांना तणरूपी कुंभकर्ण हे तेव्हाच उठतील जेव्हा तुम्हाला त्यांना ते खाद्य मिळेल, त्यांचं रासायनिक, त्यांचं खाद्यच रासायनिक. लोकांचं सुपीक राहणं आजूबाजूला एकदम पॉश, आणि आमचं इतकं राडा होऊन गेला होता, पण तरी एकदम लेट आणि थेट. तसं नाही, तुम्ही त्यांना सुपीक म्हणता, म्हणजे दिसायला सुपीक, म्हणजे दिसून पावडर वगैरे लावेल असं मस्त, हा ना. पण तसं सुपीक नाही पाहिजे. सुपीक कसं पाहिजे, मातीमध्ये कस पाहिजे. मातीत कस असेल तर पिकामध्ये कस येतो ना. तसं पाहायला गेलं ते शेत आमचं स्वतःच नाही, खंडाने करतो आम्ही, पण असं घरच्या सारखं 5 वर्षापासून कसतो ना. हा 5 वर्षापासून बरोबर आहे ना. आमचा खंडावाला कधी आमच्याकडे पाहायला येत नाही, आम्ही स्वतःहून त्यांचं पेमेंट करतो. पोच करून येते. हा, आधीच. बरोबर आहे की नाही. कधीच जसं खंडाने आपण वावर घेतलं ना तसं वावर सुद्धा येईल हे नाही. म्हणजे तुम्ही घेऊन टाका आता हे. तुम्ही त्याची काळजी तेवढी घेतली ना, तुम्ही त्या मातीवर प्रेम करता, तुम्ही त्या पिकावर प्रेम करता, असं आहे ते कळलं पाहिजे. माणसांना तेच कळत नाही का आपण आपल्या पिकावर काय केलं पाहिजे, मातीवर प्रेम केलं. केमिकल होतं ना पूर्वी सुरुवातीला तुमच्या याच्यामध्ये, मग केमिकलवर ज्यावेळेस तुम्ही करायचे आणि आता वैदिक करताय तर म्हणजे कशा खूप आता हे लावून- एक लक्षात घ्या ना, 2 सुपीक महिन्यामध्ये फरक तुम्ही कांदा लावा, तुमच्या कुठं येतोय आता. बरोबर सुपीकता फरक पडली, हा. तण कमी पडलं, तणाचा डोक्यात ताप मिटला, रोगराई संपली. बरोबर आहे. बरोबर. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती असली तरी पीक 1 नंबर येतं. आणि शिवाय तुम्ही त्याची उंची बघा ना अशी किती किती नाही नाही, हे आता उंची पहा म्हणजे तर काय पाहता याच्यापेक्षा. पहा आता कुठला हा? कमराला. मग आता हे काय आहे बा ना. म्हणजे आपल्याला मेन गोष्ट तुम्ही मगाशी काय म्हटले का, हाईट नसली लोकांचे कांदे दिसायला भारी दिसते आणि माल आपला भारी निघतो. हा, बरोबर आहे की नाही. कारण मेन आपण पहिल्या सुरुवातीला ह्याच वावरात कांदे लावले, कृषी अमृत पहिलं वर्ष होतं आमचं हा. वापरायचं, तेव्हा हे दोघं म्हणजे सारखे मला म्हणजे काय आणलं, कसं टाकलं, काय होतं काय आता नाही नाही आपल्याला. पहिल्या वर्षी अनुभव जेव्हा माल निघाला ना, अशा पोळीच्या पोळी लागली त्याने ते हसायचे फक्त. त्याला केमिकल टाकायची सवय होती तेव्हा, तेव्हा खरं उंची जास्त दिसली युरिया नाही. टाकायची सवय. नाही ना, आजूबाजू बाकीच्यांचे कांदे, पण काय व्हायचे याची एक
उन्हामध्ये हा कांदा सुकत नाही, घर आहे ना, पाणी धरीत नाही, घर आहे ना. ऊन धरीत नाही. शिवाय वावरात जो गारवा आहे म्हणजे सर, पाणी पाणी गारवा टाकतो ना, टिकून हा रासायनिक जर टाकलं तर तुम्हाला ज्या शेताला 8व्या दिवशी की 9व्या दिवशी पाणी पाहिजे त्या शेताला 5व्या किंवा 6व्या दिवशी पाणी द्यावं लागत. तसं हे पाण्याला त्याला समजा 10 दिवस जर थांबलं काही टेन्शन तरी नाही, काही टेन्शन कांद्याची पात वाकडी न होत. बरोबर आहे की नाही. मग ते तुम्ही समजलं सांगितलं मागाशी, ते जे पिवळं पडलंय ते करपलंय त्याचं कारण ते ना झटका बसतो ना केमिकलचा, केमिकलची आग बसती ना आणि त्यात तर नाही वाढत. बरोबर आहे ना? आमचं कंटिन्यू आता हे मुरबाड जरी जाणं आहे ना थोडं खडा मिक्स पा तर याला हिशोबाने चांगला जर विचार केला येऊनात 6व्या दिवशी पाणी द्यायला पाहिजे. आम्ही 10व्या 11व्या दिवशी पाणी देतो. बरोबर आहे ना. मी तुम्हाला अजून एक दिवस लेट दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. 15 दिवसाला पाणी द्या मस्तपैकी, अमृतजल वापरा बस. अमृतजलच्या फवारणी करा, दाट पाणी भरल्यावर आणि बिंदास राहा. आता ते तिकडे कोपऱ्यावर ते रोपाचं रान आहे, तिथं रोपाचं ते रान लावायचं सगळ्यात ना. लेट ते याच्यापेक्षा ते भारी आहे. म्हणजे ते 25 तारखेची लागण त्याच्यापेक्षा भारी का बरं सांगा बरं. ते आपण रोपाला खत वापरलं होतं ना अगोदर. डबल खत झालं ना त्याला. डबल खत झालं. रोपांमध्ये हाय म्हणजे घेत सिटी नसते. वैदिक काय सांगतं का तुम्ही जेवढं पोषण द्याल तेवढी तुमची जमीन काय त्याला होणार? सुपीक 3 होणार. डोस झाले. कसे झाले तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा रोप टाकलं आपण, ते लावलं, जेवढा पाऊस चालला ते रोप उतरलं आणि जागेवर टेकून गेलं. बरोबर. ते वाया गेलं. परत लावलं परत टाकलं, त्याला पण डबल डोस. हा. परत डबल डोस झाला, परत त्याच्यावर रोप टाकलं, ते रोप काढलं, परत कांद्याला डोस टाकला, म्हणजे 3 3 वेळा त्याला डोस 3 द्यायचा. वेळेस त्याला डोस होऊन गेला. याची बरोबर. सगळ्यात बरोबरी लेट कांदे केली होते. त्याने. एक नंबर. याच्यावरची सगळ्यात पाहिजे एक नंबर दिसते. आहे. हम्म. असं आहे. ते एक जण म्हणे माझे जिथं रोप टाकलं तिथले कांदे गेले म्हणे, कशाला लावते म्हणे इथं कांदे रोपाच्या जागेवर. बरोबर आहे. म्हणजे आपली आता डबल मी झाली त्या आहे. कांद्यावर करपा आलाय. असं का बरं? ते रोपात जागे खराब ते होऊन रान गेले. तुडवेल राहतात ना जास्त. कांदा जास्त उडेल जात आणि तुडवेल राहतं, तिथला कस उतरेल राहतो, हा. केमिकल मध्ये कस उतरून जातो. आणि रोपाच्या नावात ज्यांनी कांदे लावले ना आमच्याकडं, त्यांच्याकडे ऑलरेडी आज करपे आहे, कांदे जमलेले नाही. बरोबर आहे ना. हा. कांदे म्हणजे असं शेंडाच करपून गेला, काय झालं त्याचं काय कारण माहिती. सांगतो मी. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, रासायनिक खत हे तणाचं अन्न नाही, पिकाचं नाही. ते कोणाचं अन्न नाही? तणाचं. तणाचं. हे पिकाचं अन्न नाही. आता मला सांगा, तुम्ही टाकता काय रासायनिक खत, त्यांनी काय मोठं होतं? तण. आणि पीक काय होतं? वसळून जातं. तणाची अन्न खाण्याची परत पद्धती वेगळी. तण काय करतं? रासायनिक अंश उचलतं. मुळात ते रासायनिक अंश उचलण्यासाठी निर्माण होतं जमिनीमध्ये, हे लक्षात ठेवा. निसर्गाची ती यंत्रणा आहे. आणि शेतकऱ्यांना असं वाटतं का नाही हे तण आहे ना, हे याच्यातून येतं, कशातून? रासायनिक खतातून. तसं नाहीये. तर मुळात ते तणाचं पोषण करतं कोण? ते रासायनिक खत. रासायनिक. तुम्ही रासायनिक खत नाही टाकलं म्हणून तणाचं पोषण व्हायचं काय झालं? कमी झालं. म्हणून आपल्या वावरामध्ये तण होत नाही. हेच शेतकऱ्याला कळत नाही. ते आपल्याला विचारतं, सर तुमच्याकडे वैदिकचं तणनाशक आहे का? अरे तणच नाही राहणार तर तुम्हाला तणनाशक काय? ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. बरोबर आहे की नाही? म्हणून आपण नको त्याच्या मागं लागतो आणि आयुष्य आपलं बरबाद करतो. तुम्ही आता मागाशी काय म्हणले की रोपाच्या जागेवर कांदे काय येत नाही? त्याचं कारण आहे तुम्ही रोपाच्या जागेवर रासायनिक खत वापरता. बरोबर आहे. दाट राहतं रोप, सगळं 100% कस उतरून घेतं. बरोबर आहे. आणि कस उतरून घेतल्यामुळे ती जागा निश्चय होऊन जाते एकदम. तिला मी चवच राहत नाही, कसंच राहत नाही. ती तुम्ही परत जर कांदे लावले तर त्या कांद्याला आवश्यक असलेली मूलद्रव्य तिथं मिळत नाही. तुम्ही काय टाकता वरून? रासायनिक खत. रासायनिक खत त्याचं अन्न नाहीये. मग ते रोपाच्या ठिकाणी कांदा काय होतो? खराब होतो. एक लक्षात घ्या. आता हा कांदा जर आपण वैदिक खत टाकलं तर वैदिक खताची ताकद कशी असते माहिती का? वैदिक खत काय करतं? जमीन भुसभुशीत होते. नाही, वैदिक खत जमिनीला पण खायला देतं आणि पिकाला पण खायला देतं. पीक जेवढं मजबूत होईल ना तेवढं ते काय करतं? 50% भाग जमिनीला देतं, 50% भाग पिकाला देतं. जर पिकाला मोठं व्हायचं असेल ना तर वैदिक काय करतं? जमिनीला पहिला सुपीक करतं आणि मग पिकाला मोठं करतं. आता समजा तुम्ही ज्यावेळेस हा कांदा उपटाल, ही मुळी कुठं राहणार? तुटून अर्धी मुळी जमिनीत. आपल्या मुळ्याची लांबी 1-1 फूट राहते. हा. कोणाची? 1 फुटाची वैदिकच्या असते. कांद्याची. आणि केमिकलच्या कांद्याची मुळी ही 2 इंच राहते. किती? 2 इंच. आपल्या कांद्याला पाणी लेट का बरं चालतं? कारण आपल्या मुळ्या किती पर्यंत? 1 फुटापर्यंत काय आहे? ऍक्टिव्ह आहे. म्हणजे 1 फुटापर्यंत खाली ओल गेली तरी कांद्याला वरून काही भेवणे, माती सुकलेली असेल तुमची, फार फुपटा उडेल, पण त्याची मुळी खाली कुठं पोहोचलेली आहे? ओल्यापर्यंत आहे ना? ओल्यापर्यंत पोहोचलेली. केमिकलच्या कांद्याचं काय आहे? त्याची मुळीच 2 इंच राहते. मग 2 इंच ओलावा खाली गेला का कांदा सुकून जातो. Direct असं म्हणा. कळलं का तुम्हाला? एवढं कडक नंबर 1 मुद्दा. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय राहते का ज्या वेळेस तुम्ही वैदिकवर कांदे करता, अर्धी मुळी जी जमिनी तुटून जाणार आहे तिचं पुढच्या पिकाला काय होणार आहे? खत तयार होतं खत होणार. आणि ती तुम्ही सोपी नका समजू. अख्ख्या वावरामध्ये मुळीचा एक थर असतो आणि तो थर त्या एरियामध्ये सगळ्या जीवाणूंना एका सीझनमध्ये खायला देतो. हे डबल ताकद आजपर्यंत शेतकऱ्यांना कळलीच नाही. का बरं वैदिक व शेती चांगली होती? का बरं ही वैदिक व शेती तुमची चिकट का नाही झालं रान? कारण तुमच्या मकाचा जो जारवा होता ना, मुळवा, तो सगळ्या जमिनीमध्ये काय होता? पसरलेला होता. जसा पाऊस उघडला तो जारव्याचा सगळा त्या जीवाणूंनी काय केला? खाऊन टाकलं. गांडुळांनी, जीवाणूंनी तो सगळा खाऊन टाकला. त्याचं काय झालं? खत झालं.
म्हणजे वैदिकमध्ये ही ताकद आहे. आणि तेच तुम्ही जर केमिकल खत वापरलं असतं ते सगळे जीवाणू काय झाले असते, मरून गेले असते. कळलं का तुम्हाला? पहिलं ठीक होतं बुवा, पहिलं शेतकरी होती तुमच्याबरोबर सगळे काम करत होती. आता तर ड्रॅगन क्वीन झाले सगळ्या बातमीपत्रांमध्ये, सगळ्या चॅनलमध्ये, सगळ्या संस्थांमध्ये पुरस्कार भेटताय, एवढं मोठं नाव झालंय, तरी पण तुम्ही कांदे लाव्या त्यांना पाठी देते. नाही, धंदा आहे, रोप शेती उपटायला धंदा आहे. रोप उपटायला आता लेबर काय लावायला भेटत पण नव्हते आता ना. लेबर पैसे राहतात किती राहतात. असतात, लेबर प्रॉब्लेम आहेच ना. पण तुम्हाला आवडत नाही का? हं? आवडत नाही का करायला? पण काम? शेतीची आवड आहे सर. आवडते ना, मग शेतीत आपण तेच केला 4 पैसा वर्षात कुठून कमावला? झालं. शेतीतूनच कमावला. टोपी घालून मस्त पैकी कांदे लावायला मस्त सगळं दिवसभर 4 मजा वाटते ना. मग तरी पण लेबर फक्त सर इकडं आमचे कांदे लावायला आणि कांदे काढायला राहतात. बाकी सगळं काम बाकी सगळं घरीच करतो आम्ही. पाणी आजही. हा पाणी भरायला पाणी भरायला आम्ही तिघं राहतो. कधी पप्पा पाणी भरतात, कधी आम्ही भरतो. आता ह्या वर्षी काय झालं का प्रत्येक लागवड नोव्हेंबर डिसेंबर मध्ये राहायची. हा. तर ह्या वर्षी त्यांनी म्हणजे वातावरण हे भेटले नाही, म्हणजे अनुकूल रानात अनुकूल नाही रोपं गेले भेटलं. पहिले. तर 2-3 वेळेस जे काही रोपं लावले तर ते जळून गेले, काही मरी पडले आणि पाहिजे तसे मान झालेच नाही हा, त्यांचे. हा. तर लोक आता मी काल परवा 2-3 व्हिडिओ काढले कांद्याचेच. बर मुलाखत तर घेता. हा मुलाखत घेतली तर ते आजूबाजूचे कांदेवाले ते पण आले होते. बर त्यांचं म्हणणं असं काय नाही, ह्या वर्षी म्हणे वातावरण चांगलं नव्हतं बरोबर. आणि जे आपलं सोडून जो बाकीचा प्लॉट आहे त्यांचं मेन म्हणजे पात डेव्हलप होत नाही. बर आपलं 14-14, 15-15, 16-16 पातीपर्यंत कांदा जातो. बरोबर. आणि तुम्ही एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की जेवढे पात जास्त हा. तेवढे त्याचे मधला सिंपल साधी गोष्ट आहे, तुम्हाला मी गणित दाखवतो बा. ह्याच्यामध्ये ह्या वेणे ही विणी आहे गणित. हो. तुम्ही विणी अशी घालता ना केसांची. ही जी विणी आहे ह्या प्रत्येक विणीमध्ये 2 पाती. हे बघा, 1 इथे 1 2 झाले का, 3 4 5 6 7 8 9 10 11 शेवटचा आहे, म्हणजे याला 11 फुटवे. तर ह्या प्रत्येक ही जी पात आहे ही पात होती की नाही पहिली, या पातीचा हा काय आहे, पापुद्रा आहे. पापुद्रा. म्हणजे प्रत्येक पात काय करते, एक पापुद्रा तयार करते. आता ही नाही, हा शेवटचा पापुद्रा आहे, बरोबर आहे. आता ज्या वेळेस कांद्याचं वजन घटतं शेतकरी, बघा इथं पहिली गोष्ट साईजसाठी तुम्हाला फुटवे पाहिजे. जेवढे तुम्ही फुटवे कराल तेवढे कांद्याचे पापुद्रे जास्त. जेवढे पापुद्रे जास्त तेवढी त्याची टिकवण क्षमता जास्त. तुमचा पापुद्रा जाड नकोय, तुमचे पापुद्रेंची संख्या जादा पाहिजे. कळलं? नंबर 1 म्हणजे फुटवे पाहिजे. फुटवे कधी होतील, जर मुळांची वाढ झाली तर. मुळांची वाढ कधी होईल, जर मातीमध्ये भुसभुशीतपणा कस असेल तर. पॉईंट क्लिअर? आता मातीमध्ये भुसभुशीतपणा कस येण्यासाठी तुम्हाला वैदिकच टाकावं लागेल. हा, कृषक आणि ऑर्गॅनिक टाकायला गेले तर कस मिळायची गॅरंटी नाही आहे. भुसभुशीतपणा येईल पण कस नाही येणार. पण वैदिकमध्ये तुम्हाला कस पण भेटल आणि भुसभुशीतपणा पण भेटल. आता दुसरी गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये एकदा पातीत जर कस उतरला आणि एवढी साईज झाली याच्यानं तुम्ही याला 1 पाणी देऊ नका तरी अख्खे कांदे येणार. हा. काहीच करू नका, आता म्हणजे वाळवा सुद्धा येऊ नका, ताण जरी गेला तरी कांदा येणार. तरी कांदा येणार. तुम्हाला मी चॅलेंज सांगतो, पाणी पण भरू नका, काहीच करू नका, तरी हा कांदा अजून याच्यापेक्षा अजून 30-40% वाढणार. बरोबर. हां, तुम्ही जर अजून 2 पाणी भरले तर हा आणखीन 70% वाढणार. मग मुद्दा असा आहे की याच्यामध्ये या फुटव्यांच्या संख्येला पापुद्रे कारणीभूत आहे. आता दुसरी गोष्ट, टिकवण क्षमता कशी असते पहा. जर तुम्ही म्हटले हा कांदा कमी पाण्यावर आला तर याचे पापुद्रे कसे होणार, गरेदार होणार. ह्या पापुद्र्यामध्ये पाणी कमी आणि गर जादा राहणार. आता हा पापुद्रा आहे बघा, आता मध्ये गेलो बघा कसा आहे कलर, बघा त्याचा कसा आहे, एकदम वरती कलर कसा आहे सुंदर आणि मध्ये बघा आहे का. आता हे मधले पापुद्रे कसे होणार, जाड. बरोबर आहे. आता हा एवढा स्पॉन्जी का बरं आहे, म्हणजे कापसासारखा का बरं आहे, कारण हा काय राहिला, वाढू राहिला. हा जर प्लास्टिक सारखा कडक असता त्याची वाढ काय झाली, पूर्ण झाली म्हणजे मॅच्युअर झाला. हा कापसासारखा का बरं आहे, बाळ आहे ना अजून. लवचिकपणा म्हणजे वाढीची गॅरंटी. बरोबर आहे. मग आता हे जे पापुद्रे, हे पापुद्रे ज्यावेळेस सगळ्यांची संख्या वाढेल त्याच्यामध्ये गर भरेल. गर भरण्याचा अर्थ काय की ज्यावेळेस हा कांदा सुकतो त्यावेळेस याचं साल्ट तयार होतं. बरोबर आहे ना. तुम्ही बघा केमिकलच्या कांद्याचे 3-4 पापुद्रे वाळून जायला राहते. किती, 3-4. वैदिकच्या कांद्याचा फक्त बाहेरचा पापुद्रा वाळायला राहतो, बाहेर आतमधलं काहीच वाळलेलं नसतं. आणि आपले तुम्ही केमिकलच्या चाळीमध्ये गेला ना, तुम्ही जेवढे जास्त दिवस ठेवाल तेवढे जास्त पापुद्रे काय होते, त्याचे वाळून जातात. आपले त्याची तुम्हाला बघा त्याची चाळणी करावी होती, त्याला काय तुम्ही चाळीला काय करता तुम्ही, हां पलटी मारता. त्या प्रत्येक पलटीमध्ये त्याचे 2-2 साल्टी काय होता, निघून जातात. वैदिकच्या कांद्याचं एकच साल्ट निघतं, एकदाच परत निघत. आमचं 4थं वर्ष आहे कांद्याचं, पण ते काढायच टायमाला लाल कांदे उन्हाळी सुद्धा कळते ना, असं कलर राहतो राहतो का नाही. कलर भारी कधी राहतो कळलं का तुम्हाला. हे पहा हा कलर कसा आहे,
लाल. हा कलर जर एकदा निघून गेला तर मध्ये लवकर कलर येत, हा नॅचरल कलर. मग आपला बाहेरचा पापुद्राच खराब नाही होत कांद्याचा, म्हणून त्याचा कलर काय राहतो शेवटपर्यंत टिकून राहतो. केमिकलचा बाहेरचा पापुद्रा सडून जातो, खराब होऊन जातो, गळून जातं. म्हणून त्याचा ओरिजिनल कलरच राहतात. एवढं सोपं गणित आहे. म्हणजे तुम्हाला कांदा जर टिकवायचा असेल तुम्हाला कमीत कमी पाण्यामध्ये आला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कांदा टिकवायचा असेल तर भुसभुशीत जमिनीत आला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला कांदा जर टिकवायचा असेल तुमची मुळी काय पाहिजे, ॲक्टिव्ह पाहिजे. मुळी काय पाहिजे, ॲक्टिव्ह शेवटपर्यंत. आणि असं जर असेल तर तुमच्या पुढच्या पिकाला माती पण सुपीक राहते अर्ध्या मुळीमुळं, आणि तुमचं पीक सुद्धा वर्षभर पाहिजे तर वर्षभर तुम्ही सांगाल तेव्हा कांदा विकायचा. नाही तर मग हे लोकांचं कांदाच सांगतो मग हे तेच विकून आहे ना, टाक. कांदे किती पिकवले त्याला नाही अर्थ, तो टिकला पाहिजे. नाही नाही, तो त्याच्या मनाने टिकला पाहिजे. तेच. ते केमिकल टाकून ते काय टाकतात ते पावडर मारतात. पावडर सोडा, आणखी ते फार भयानक गोष्ट आहे लोकांची. सल्फर वगैरे मार नाही नाही, काय माहिती. ते ऐका नाव ऐका. थायमॅट कशाला ते बाजूला उंदरायला मार उंदरायला आणि मी स्वतः पाहिले चाळीमध्ये मारताना. जर अमृत टाकून कांदा पिकतोय तर तुम्ही विष का टाकता? तुमचं अमृत घालून तुमची श्रीमंती आली की नाही? मला सांगा, शेतकऱ्याची श्रीमंती कशी आली पाहिजे? त्याची माती कसदार झाली पाहिजे. तर त्या श्रीमंतीला काय आहे, महत्व आहे. तुम्ही माती नापीक करणार आहे आणि या पोरांना तुम्ही कोटीचा बंगला बांधून देणार आहे. त्यांनी काय करायचं? आता या त्या विटा काढून खायचं का ते सिमेंट काढून खायचं का? बरोबर. मग हे ना, एक एक खोली विकून जगायचं का त्यांनी बंगल्याची? मग हे मुद्दा आहे. एक एक वावर विकणं म्हणजे खोली विकण्यासारखंच ना. हा. मग जमीन सुपीक करणारा शेतकऱ्याला मी श्रीमंत शेतकरी आता समजतो. तिकडे जरी पैसे भरपूर झाले नाही म्हणायचे आपण कांदे लावू, आपलं जसं पहिले तसंच चालू द्या. लई हे नाही करायचं, काही कवय ना. त्यांनीच सगळं लक्ष दिले मग तेच महत्व बरं का हो जगन्नाथ पाटील. मी सोडतच नाही माझं पत्ते. तसं हे नाही, आपण पहिलं करतो ना तसं करतच हे नाही, राहायचं. तसं नाही. हे फार महत्व आहे. ज्यांनी आपल्याला जगून ठेवलं ना त्याची कधी साथ सोडायची नाही. मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला कांद्यानी ह्या सगळ्या पिकांनीच जगवलेलं आहे, त्याची कधी साथ सोडायची नाही. उतू कांद्यावर नका आपण मातू टायगर नका, उभं केलं ना. उतू नका मातू नका, नाही, नाही. घेतला वसा टाकू नका. शेवटी काय सांगा सगळ्या कांद्या शेतकऱ्यांना? कांद्याचं जर सांगायचं ठरलं ना, आता आपण जी पूर्ण माहिती आहे आपण व्हिडिओद्वारे तर आपण सगळ्यांना सांगूनच दिली. ज्या पद्धतीने जर शेती केली बदल तर करायला काय- पाहिजे, हा? बदल करायला पाहिजे. बदल करायला पाहिजे. आणि अशा ह्या पद्धतीने जर शेती केली तर तुम्ही त्याला केमिकलवर काय- बी करत होते ना. हो. आता 25 वर्ष तुम्ही शेती करून कांद्याची मकाची सगळी करून तुम्ही चाळ सोडून दुसरं काय बनवलं शिल्लक ठेवलं होतं? काहीच काहीच नव्हतं. नव्हतं. होतं काही? पहिले काय होतं सर, कांदा चाळीत टिकत नव्हता. बरोबर आहे म्हणजे की नाही? लवकरच कांदे विकून टाकावं लागायचे. बरोबर आहे की नाही? मग बाजार जसा भेटेल तसा विकून टाकायचा. आता तर म्हणजे चीड येते की नाही माणसाला? खरं व्हायला लागलं सर, तर कोणच टाकणार. 3 वर्षापूर्वी आपण जेव्हा त्यांनी जो काही येवला मार्केटमध्ये आणि हा. पिंपळगाव मार्केटमध्ये कांदे विकले हा. होते, तेव्हा पण त्यांचा कांदा एक नंबरच जायचा. म्हणजे बिया- दिवाळीनंतर 7-8 महिन्यानंतर सुद्धा कांदा ते आता विकायचे तर तेव्हा एक तुम्ही तर नंबर चमत्कारच जायचा. केला आज या वर्षी. दीपावली नंतर जरी चाळ फोडली ना तर काहीच टेन्शन नाही. ते एक प्रार्थना आहे बघा, अशक्य ते शक्य करतील. करतील स्वामी. हा, म्हणजे स्वामीच. तसंच आहे, हे आशीर्वादिक स्वामीच झाली आता. हा? स्वामी समर्थांचे आशीर्वाद झाले बघा ना तुम्ही. म्हणजे म्हणजे आम्हाला गॅरंटी का आता आम्ही कांदा किती दिवस ठेवू शकतो? आणि कोणत्याही जमीन पिकू शकतो, कधीही पिकू शकतो. हो. बरोबर आहे. बरं, ते सरळ आहे. कांद्याला सर थंडी भेटलेलीच नाही यावर्षी. तरी पण हा. एवढे खास. थंडी वातावरण नसताना ते कांदे चांगले बरोबर आले आहे. असं. आता तुमच्या लोकांचा समज झालाय का बस सरला मॅडम फक्त ड्रॅगन मुळेच श्रीमंत आहे, पण जर एसिडी वैदिक असेल तर कुठलंही पीक लावलं तरी श्रीमंत होऊ शकतो. याचं काय वाटतं मला? आता 15-20 लाख मागच्या वर्षी म्हणलं, जोक नाही ना. 2 वर्षाला बरोबर आहे. 15 त्यावेळेस 15 आणि आता यावर्षी 4 लाख काही ऑलरेडी झाले. शेतकरी असे सर ते इकडे पण पाहिले आहेत. 4 लाख झाले ना यावर्षी. हा. लाल कांदे. कांद्याचे झाले. आणि आता आम्हाला वाटतही नव्हतं ते कांदे आणि म्हणजे आता सोडून आकडे गेले विचारायचे होते. ना तुम्ही आम्हाला. आता याचं तर तुम्हाला मला नाही विचारायचे नाही, आकडे. नाही, आकडे- त्या आकडेच विचारायचे शेतकरी नाही आता. राजाच्या मनात प्रश्न आहे, माझ्या नाही मनात काही प्रश्न आहे. तुमचं नाव नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव जगन्नाथ रावजी चव्हाण, मुक्काम पोस्ट रायते, तालुका येवला, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 94 036 065 26. माझे नाव तुषार जगन्नाथ चव्हाण, मुक्काम पोस्ट राहते, तालुका येवला, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 8788 19 41 68. धन्यवाद. तुम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाहीची कोणाला, आता तुम्ही स्वतःचं मार्गदर्शन आहे सगळं. कारण आता व्हिडिओ तुम्ही किती पाहिले असेल बरं आतापर्यंत? बघत राहते ना. तुम्हाला काय वाटतं युट्यूबवरती व्हिडिओ पाहणं किती गरजेचं आहे जर यशस्वी व्हायचं असेल हा, तर? जर ज्याला यशस्वी व्हायचं असलं ना, समजा आपण प्रत्येकाच्या बांधावर जाऊ शकत नाही. जगात काय चालू आहे, आपल्यापेक्षा सक्सेस कोण आहे ना, आपण आणि कुठे का आहे सक्सेस येतो? हा, आणि आपण कुठे आहे हे व्हिडिओ पाहिल्यावरच कळतं ना. शुद्ध बिचा पोटी फळे रसाळ गोमटी. किती रुपये सगळे? 1.5 लाखाच्या आसपास. 1.5 लाख रुपये.
हां तर हे रोप बघा तयार झालं. हे मातीत गेलं. हे खाली मातीत गेले ट्रे फाडून. याचे बघा हे व्हाईटनेस बघा, झूम करून बघ बघा याचे हे रूट झोन बघा याचं, आहे का, है ना. हे सुंदर जबरदस्त छान एकदम मस्त. मार्च चालू आहे ना आता, 14 मार्च. आता माल आपला शेवटचा तोडा होऊन किती महिने झाले? 3 महिने. डिसेंबरला बरोबर आहे ना. पूर्ण प्लॉटची वाढ वगैरे ग्रोथ कशी काय, आता काय काय केले आपण याला? डिसेंबर एंडला आपण डोस भरलाय त्याला. डिसेंबर एंडला 4 किलो RNPH पण त्याच प्रमाणामध्ये आणि SSM. तिकडच्या याला ते केवली मारले, हातात मारले, ते पांढरं दिसतं. ओके. तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न राहतो की ते मारलं पाहिजे की नाही मारलं पाहिजे, किंवा काही जण मारता भाऊ. चला त्याचं कारण तुम्हाला सगळं सोपं कारण सांगू का, की फार स्वस्त आहे. त्याची ओरिजिनल किंमत किती आहे? 50 ते 100 रुपये किलो आहे. केवलीन म्हणजे आपण ती चिनी मातीची चहा कप बस नाही का, ती पावडर. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिलिकॉन असतं, कॅल्शियम असतं, भरपूर मिनरल्स असतात. म्हणून ते चायनीज मातीमध्ये पिकं फार चांगली येतं. माहिती तुम्ही ऐकलं असेल ना. तर तुम्ही झाडाची आंतरिक शक्ती वाढवली पाहिजे का बाहेरून त्याला दिली पाहिजे? मला सांगा. समजा ती माती तुम्ही ती वापरली कुठं पाहिजे? मग तुम्हाला फार हौस आहे ना, मग खाली वापरा. कुठे? मातीत. तुम्ही तिचं लेअर झाडांवर कशाला द्या? झाडांवर लेअर दिल्याने काय होतं की ठीक आहे, तुमचं प्रकाश संश्लेषणाचे रिफ्लेक्शन होतं, एक लेअर तयार होतं आणि प्रकाशाचं रिफ्लेक्शन होतं, बरोबर आहे. तुमची उष्णता कमी होते हे मान्य, कोटिंग तयार होतं, परंतु प्रकाश संश्लेषण त्याच्यावर बी त्याचा परिणाम होतो ना. तुम्ही लेअर दिली म्हणजे थोडक्यात त्या खालची जे काही एपिडर्मिस आहे त्याच्यामध्ये जे काही क्लोरोफिल आहे त्याच्यापर्यंत प्रकाश ट्रान्सफर होणार ना, त्याचा तीव्रता कमी होणार. दुसरी गोष्ट त्याचा स्टोमॅटोवर पण परिणाम होणार, राईट. आता जरी त्याची पॉझिटिव्ह जरी रिफ्लेक्ट तुम्हाला दिसत असतील तरी पण शेवटी थोडंसं परावलंबनच आहे ते. तुम्ही मुळाद्वारे जे देता येईल ते द्या. आता दुसरी गोष्ट, शेतकरी काय करता, या दिवसामध्ये बाग पिवळी पडते किंवा सुकते, तो सुकण्याला घाबरता. जर एसिडिटीचा शेतकरी आहे तर त्यांनी सुकण्याला बिलकुल नाही घाबरलं पाहिजे. त्यांनी घाबरलं कशाला पाहिजे? पिवळं पडायला घाबरलं, सडलं नाही पाहिजे. आता मी 1 महिन्यापासून पाणी दिले सर. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जरी तुम्हाला डेव्हलपमेंट कमी वाटली, म्हणजे साईज कमी वाटली, आतून आम्ही कटिंग काढलंय तरी पण त्या तुलनेमध्ये साईज जरी कमी वाटली तरी माझं म्हणजे ऑब्झर्वेशन असं आहे की सागाचं आंतरपीक म्हणजे इंटरक्रॉपिंग हे याच्यासाठी वरदान आहे एकंदरीत. कशामुळे का तुम्हाला बाकीचे काही सपोर्टिव्ह केमिकलचं किंवा कुठल्या प्रकारचं कोटिंग करायची गरज नाही. आता याला तुम्हाला कुठल्या प्रकारचं संरक्षणाची गरज वाटते का? नाही. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय की जो हिटचा स्ट्रेस आहे तो बसणार नाही, अटॅक नव्हतं. हां. आणि तुम्ही म्हणले तसे पानं गळून गेल्यावर परत त्याला पाहिजे तसं उष्णता पण मिळणार. जेव्हा मे महिना तुमचा हे होईल त्यावेळेस आपोआप त्या होईल. तर आणि जेवढा गरज तेवढा ऊन पडतायच ना. हे सुकणं किंवा पिवळं पडणं याला वाचवण्यासाठी पाणी भरतात. त्यांना हेच कळत नाही का पाणीच त्यांचं दुश्मन आहे. ड्रॅगनचा सर्वात मोठं दुश्मन मी काय सांगितलंय? पाणी. मग जर तुमची बाग जर सुकत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? अमृत जलचं पाणी बनवून त्याचं ड्रेंचिंग केलं पाहिजे. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करा, वॉटर चार्जर घ्या, अमृत जलचं पाणी घ्या, 1 ग्रॅमच्या ऐवजी 2 ग्रॅमनी बनवा. वॉटर चार्जर घ्या, त्याच्यामध्ये इन्स्टंट चार्जर घ्या, तुम्हाला घ्यायचेच नाही, एनर्जी बूस्टर घ्या. तुम्हाला अजून त्याच्यामध्ये प्लांट क्लिनर घेता येईल, त्याला आपण फंगी क्लिनर पूर्वी म्हणायचो, तर ते प्लांट क्लिनर तुम्हाला घेता येईल. हे जर तुम्ही जेव्हा आलटून पालटून 2-2 वापरले म्हणजे प्लांट क्लिनर आणि वॉटर चार्जर, इन्स्टंट चार्जर आणि एनर्जी बूस्टर, हे जर तुम्ही अमृतजलच्या पाण्यामध्ये आलटून पालटून ड्रेंचिंगला घेतले किंवा तुम्ही स्प्रे जरी काढला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कधी पण स्प्रे किंवा ड्रेंचिंग संध्याकाळच्या वेळेस करा, बरोबर आहे. त्याच्यामुळे कारण ड्रॅगनचा टोमॅटो कधी ओपन होतो? रात्री ओपन होतो. बाकीच्या पिकांचा टोमॅटो दिवसा ओपन होतात. त्याच्यामुळे एवढं जर तुम्ही जर अभ्यास करून जर याचं काम केलं तर रिलॅक्स राहायचं. 5 फुटापर्यंत फुटवे आम्ही आतले पूर्ण काढलं म्हणजे नर्सरीसाठी खूप काढले. साधं ऑब्झर्वेशन करा, काय फरक पडला बरं? इथं तुम्ही हे दिलंय आणि तिकडे नाही दिलेलं, काय फरक आहे तुम्हाला पावसाळ्यामध्ये कळणारच आहे. ट्रायल घेत होते बरोबर आहे ना. काय फरक वाटतो तुम्हाला? ते आणखीन विद्रूप दिसतं का नाही? ते झाड तुम्हाला निरोगी वाटतं का हे वाटतं? आता तो हे झाड याच्या कुठं सावली उन्हाचे ना. मला सांगायचं काय आहे की हे झाडावर अत्याचार करायची पद्धत आहे असं मला म्हणायचं आहे. हे जरी समजा याचे साईड इफेक्ट नाही आहे, परंतु 100 आणि 1000% त्याच्यावरती जो लेअर तयार झाला आहे त्यांनी टोमॅटो चॉकअप होणार की नाही?
म्हणजे याचा वापर तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनेच केला पाहिजे. आता ह्या काळामध्ये, उन्हाळ्याच्या काळामध्ये याचा वापर तुम्ही करताय, परंतु जमिनीमधून जर त्याला जर पाण्याचा मारा चालू आहे, जमिनीमधून जर कुपोषण असेल, तर वरून तुम्ही किती पाउंडरी केल्याचा उपयोग आहे का? नाही ते जमिनीतलं तुमचं रक्त समजा दूषित आहे आणि तुम्ही वरून किती मेकअप केला तर पुढे यायचे थांबणार आहे का? तसा प्रकारे. म्हणून मी लक्षात घ्या, तुम्हाला कधी जास्त गैरसमज तयार होईल बऱ्याच जणांना का बाबा स्वस्त आहे, सोपं आहे, मग सरकार त्याच्या विरोधात आहे. मी विरोधात नाही आहे, तुम्ही मारण्याविरोधात नाही आहे, पण त्याच्यावर लोक अवलंबून राहतात. मी ह्याच्या विरोधात आहे. हा शेड्यूल महत्वाचं आहे ना. तुम्ही जर त्याच्यावर जर अवलंबून, काय होतं, तुम्हाला पांगुळ गाडा दिला का तुम्हाला तो गाडा सुरक्षित नाही वाटत. तर आपण तिथं होतो तर तिथे किती भारी दिसत वाटत होतं. इथं आलो तर एनर्जी काय झाली आपली, निगेटिव्ह झाली. मी एनर्जीच्या विरोधात आहे. म्हणजे त्या प्लॉटमध्ये गेला ना ते थांबूशीच वाटत नाही. म्हणून विनाकारण रंग द्यायचं नाही कुठेही. रंग द्यायला ती काही भिंत आहे का? हां, का मेकअपची जागा आहे ती? तर याला बिलकुल असं काही करायचं नाही. जे निसर्गाच्या विरोधात आहे ते काहीच करायचं नाही. वैदिकनी झाड काय होतं, संवेदनशील होतं, बरोबर आहे ना. आणि संवेदनशील झाडाला थोडं सुद्धा केमिकल सहन होत नाही किंवा थोडं सुद्धा क्षार सहन होत नाही. म्हणून त्याला तुम्ही जे पाणी देताय सध्या, आज कोणाचंच पाणी असं तुम्ही क्लेम करू शकत नाही की क्षार नाही आहे. त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये अमृतजलचा वापर करणं, भले तुम्ही जसं म्हटले तसं पाणी देऊ नका, पण फक्त अमृतजलचं काय करा, 1-1 लिटरचं ड्रेंचिंग करा. तुम्ही जरा महिन्याला नाही 15 दिवसाला अमृतजलचं ड्रेंचिंग केलं ना तर तुम्हाला काहीच करायची नाही. झाडाचं बी तेज एकदम टिकून राहील. झाड ताजं तवानं जिवंत राहील, बरोबर आहे की नाही? तेवढं करा. तुमच्यापर्यंत ओरिजिनलच केवळ येतं याची काय गॅरंटी आहे? हा ते पण नाही कळत. हां, तुमच्याकडे जर सफेद रंगाची पावडरची असेल तर चुना मिक्स केलं तर आपल्याला काय समजेल? काय कळणार आहे तुम्हाला? काय कळणार आहे? म्हणून त्याच्यामधून बरं, ते पैशांचा विषय नाही आहे, पण तुम्ही त्याच्यामुळे जर साईड इफेक्ट झाला किंवा त्याच्यामुळे जर पिकाचं संरक्षणच नाही झालं तर तो किती मोठा धोका आहे. खरे कुठे. म्हणून हे प्रयोग करायचे किमान आपल्यासारख्याने जर करायचं म्हटलं तर 2 लाईनला करा. कुणी फुकट येऊन करीत असेल तर एकाच लाईनला करू. नाही आम्ही आता त्याला केलं इकडं नाही करत. वॉश करून घ्या. हां, टेम्परेचरला पर्याय पाणी पाजायचं नाही, त्याला जिवंत पाणी पाजायचं. खाल तर तुपाशी खाऊ घाला बाबांनो, नाही तर उपाशी ठेवा बा, काही प्रॉब्लेम नाही. विनाकारण केमिकल काय खाऊ घालता. म्हणजे तसं तुम्ही पिकांना जर अमृत आपलं जे अमृत जलचं पाणी जर दिलं तर तुमचं ऑलरेडी ताकद आहे झाडामध्ये, त्याला फक्त ताकद काय करायची आहे, वापरायची. आणि या उन्हापासून संरक्षण बघा, उन्हाचं त्रास काय आहे की पाण्याची वाफ होते, पानामध्ये पाणी आहे. ड्रॅगनचं जवळजवळ 90% काय आहे, तुम्ही जर ठेसलं ना खाली तर सगळं काय निघतं, पाणीच. मग त्याच्यामध्ये 90% जर पाणी आहे तर पाणीच जर दूषित झालं तर काय होईल, खत आहे, औषध आहे, काय काम करेल तर तुमच्याकडे जर पाणीच स्वच्छ नाही आहे. मग हे अमृतजल पाण्याला काय करतो, जिवंत करतो. ओके, थँक्यू.